तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वल्लरीने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता शांत बसायचं नाही. आता जे होईल ते सामोरं जायचं असं वल्लरीने ठरवलेलं असतं. म्हणजेच काय तर आता वल्लरी ठरवते की तिच्यासमोर जे फोटोज आहेत म्हणजेच ईश्वरीच्या आईचे आणि त्याचसोबत अर्णवच्या वडिलांचे हे फोटोज लवकरात लवकर आता ईश्वरी अर्णवसमोर आणायचे. हे सत्य जेव्हा त्यांना समजेल तेव्हा अर्णव खूप जास्त ईश्वरीवर चिडेल आणि त्याची आई या सगळ्याला कारणीभूत होती. म्हणजेच ईश्वरीच्या आईचं आणि त्याचसोबत त्याच्या बाबांचं जे अफेअर होतं आणि त्यामुळेच त्याची आई या जगातून सोडून गेली हे सत्य आता ईश्वरीला समजून द्यायचं आणि अर्णवलासुद्धा हे आता वल्लरीने ठरवलेलं असतं. मग आता ईश्वरी या घरात काही राहू शकणार नाही. लवकरच अर्णव ईश्वरीला घराबाहेर काढेल असंच आता आपण करायला हवं हे सुद्धा वल्लरीने माइंडमध्ये सेट केलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच ती आता वागत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी आता घराबाहेर आलेले असतात आणि जेव्हा दोघंही जण घराबाहेर येतात ना तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की चल आता आपल्याला घरी जायला हवं आणि आजचा हा कार्यक्रम खरंच खूप सुंदर गेला. ईश्वरी अर्णवशी काहीच बोलत नसते कारण ना आता ती प्रेमाच्या दुनियेमध्ये हरवून गेलेली असते. तिला फक्त आणि फक्त समोर फक्त एकच दिसत असतं की अर्णव आणि त्याच्याबरोबर ते व्यक्त केलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी तिला फक्त दिसत असतात आणि त्यामुळेच ना चहूकडे तिला त्याच गोष्टी दिसत असल्यामुळे अर्णवही काय बोलतोय ना या गोष्टीकडे तिचं लक्ष नसतं. तर आता ईश्वरी शांत शांत असते. मग आता अर्णवच तिला विचारतो की आज काय झालं आहे तुला, म्हणजे आज एवढी शांत कशी, काही वेगळं घडलंय का, तसं असेल तर सांग ना, म्हणजे मला तसं समजेल ना. असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो कारण रोज बडबड करणारी ईश्वरी आज चक्क शांत असते. त्यावर मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आज तर ना सगळंच बदलून गेलं आहे. अर्णवला ईश्वरीचं हे कोड्यात बोलणं काही कळत नसतं. अर्णव ईश्वरीला बोलायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की अगं म्हणजे मला नीट सर सांग काय एकदम व्यवस्थित घडलं आहे ते. पण आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर काय सांगू कसं सांगू खरंच कळत नाही आहे, पण माझ्यासाठी ना आजचा दिवसच ना खूप भारी होता आणि हा दिवस ना असं वाटतं की कधीच संपू नये असं देखील ईश्वरी आता बोलत असते. अर्णव मात्र आता या ईश्वरीचं कोड्यात बोलणं ओळखू शकत नसतो कारण ईश्वरी आता अर्णवच्या प्रेमात इतकी वेळी झालेली असते ना की तिलाही भान नसतं. तर दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल आपल्याला उशीर झाला आहे, आपण जायचं का घरी. आणि असं बोलूनच आता मात्र तो तिला घरी घेऊन जायला निघालेला असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते तर अर्णव ईश्वरीला गाडीचं डोर ओपन करून देतो. मग काय ईश्वरी त्या डोअरमधून बाहेर येते आणि ती आता मनातल्या मनात म्हणत असते की काय सांगू अर्णव सर, मला काय वाटतंय ते, मी ना आज खूपच जास्त खुश आहे आणि मला या सगळ्या गोष्टी ना खूपच भारी वाटत आहेत असं देखील आता ती मनातल्या मनात बोलत असते. कारण तिला आता जाणवत असतं ज्या काही गोष्टी घडत्या आहेत त्या सगळ्या काही व्यवस्थित घडत आहेत, पण आपण आपल्या मनातलं प्रेम हे तर अर्णव सरांसमोर व्यक्त केलं पण त्यांनी ते ऐकलं नाही. मग आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, म्हणजे त्यांना हे सगळं सत्य कसं सांगायचं या द्विधा मनस्थितीतसुद्धा आता ती अडकलेली असते. तर इकडे आता अर्णव मात्र ईश्वरीचे चाललेले हे हालचाल हे हावभाव हे काही ओळखू पाहत नसतो कारण आता त्यालाही कळत असतं की ही वेगळीच वेड्यासारखी वागत आहे आज. कारण रोजची ईश्वरी ना अशी वागत नसायची जशी आज वागत आहे आणि त्यामुळेच ना अर्णवला थोडा का होईना डाऊट येत असतो. तो आता ईश्वरीकडे एकटक बघत असतो तर ईश्वरी मात्र अगदी प्रेमाचा वेड लागल्याप्रमाणे माणूस करत असतो ना अगदी तसंच करत असते आणि त्यामुळेच ना आता ती समोरसुद्धा अर्णवकडे बघत नाही. एकटीच गाडीतून उतरून आता सरळ चालत असते. अर्णव आता तिला म्हणतो देखील काय झालं आहे मिस इंदौर, काही प्रॉब्लेम आहे का. बाबांचा ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम खूप दणक्यात पार पडला ना. त्याच वेळेला ईश्वरीचा तोल जाणार आणि ईश्वरी पडणार तर अर्णवने ईश्वरीला सावरलेलं असतं
आणि जेव्हा आता अर्णव ईश्वरीला सावरतो ना, तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत असते. अर्णवकडे जेव्हा आता ईश्वरी बघते, तेव्हा तिला पुन्हा एकदा प्रेमाचे वारे लागतात ना, तसं झालेलं असतं. ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहू लागते. तिची आता अर्णववर ना नजरही हटत नसते. तर अर्णवचं सुद्धा ईश्वरीवर प्रेम असतं, पण त्याला असं वाटत असतं की ईश्वरी आपल्याबद्दल काय विचार करत असेल. आपण तर प्रेम व्यक्त करू, पण पुढे काय, ह्याचा विचारसुद्धा त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत असतो. आणि त्यामुळेच ना तो या सगळ्यातून हळूहळू का होईना बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात आणि बॅकग्राऊंडला सुंदर असं म्युझिक सुरू असतं. तर त्यानंतर आता अर्णव म्हणतो की चल, आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे, आपण आतमध्ये जाऊया. आणि असं बोलूनच तो ईश्वरीला आपल्याकडून बाजूला करतो. आणि जेव्हा अर्णव ईश्वरीला आपल्याकडून बाजूला करतो, तेव्हा ईश्वरी ही हळूच बाजूला सरकते. आणि त्यानंतर मात्र ईश्वरी ही आता अर्णवकडे बघतच घरात जायला निघत असते. अर्णव आता पुढे पुढे जातो, तर ईश्वरी ही त्याच्या मागे जात असते. ईश्वरी जेव्हा आता घरी जाते ना, तेव्हा ईश्वरी समोरच असलेल्या अर्णवला बघत असते. म्हणजे अर्णव गेल्या गेल्या अंजली ताई, त्याचसोबत आकाश आणि मामा यांच्याशी बोलत तिथेच उभा असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरीची नजर अर्णववर जाते. अर्णव जे बोलत असतो ते तिला भारी वाटत असतं. आता ईश्वरी 2 तयार होतात, म्हणजेच ईश्वरीचा डबल रोल दाखवण्यात आलेला आहे. आणि ती ईश्वरी अक्षरशः कोणतीही फिकीर न बाळगता अगदीच खुलेआम त्या अर्णवच्या बाजूला जाऊन उभी राहते. आणि अर्णवच्या समोर जे टेबल ठेवलेलं आहे ना, त्या टेबलवर जाऊन ती आता बसणार असते. कारण आहे ना, तिला आता बिलकुलही अर्णवशिवाय करमतही नसतं. अर्णव समोर बसलेली ईश्वरी ही एकटक पाहत असते. आणि त्याच वेळेला आता ती मात्र अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली देत म्हणत असते की माझं तुमच्यावर खूपच मनापासून प्रेम आहे. आणि जेव्हा आता ती हे सगळं बोलते ना, तेव्हा मात्र समोर उभ्या असलेल्या ईश्वरीला आता हसू येत असतं. आणि त्यामुळेच ना आता ती प्रेमामध्ये इतकी बुडालेली असते ना, की तिला मात्र आता हे सगळं काही खूप छान वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीने प्रेमाची कबुली दिल्यावर अर्णवही आपलं प्रेम ईश्वरीसमोर व्यक्त करतो. आणि तो सुद्धा ईश्वरीला आय लव्ह यू असं म्हणतो. आता त्यानेही ईश्वरीला आय लव्ह यू म्हटल्याबरोबर ईश्वरी लाजूनच एकदम चूर झालेली असते. तिच्या मनामध्ये आता अशी फुलपाखरं उडत असतात. गुजबम्स जसे येतात तसंच अगदी काहीसं होत असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला कळत नसतं की काय करू. पण आता अर्णव बोलण्यामध्ये इतका मग्न झालेला असतो ना, की त्याला आता तिथे भानही नसतं त्याचं. तो मात्र आता जायला निघतो. रूममध्ये गेल्यावर ईश्वरी ही आता अगदी पुन्हा वेड्यागतच करत असते. म्हणजे तिने काय ते प्रेम व्यक्त केलेलं असतं, पण प्रेम व्यक्त करूनही अर्णवने ते ऐकलेलं नसतं. म्हणूनच आता ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर कपाट उघडून पाहते. जेव्हा ती आता कपाट उघडून बघते ना, तेव्हा कपाटामध्ये अर्णवचं एक शर्ट असतं. आणि अर्णवचं ते शर्ट ईश्वरी हातात घेते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी जेव्हा ते शर्ट हातात घेऊ लागते, तेव्हा मात्र ती बिगड्यासारखी नाचत असते. आणि त्याच वेळेला बॅकग्राऊंडला म्युझिकही सुरू असतं. आणि ती त्या एकदमच धुंदीत बेभान होऊन नाचत असते. अर्णव मात्र खाली अजूनही अंजली आणि त्याचसोबत मामा आणि आकाशसोबत बोलत असतो. ईश्वरीचं रूममध्ये येऊन हे नाच गाणं सुरू असतं. हा प्रोग्राम इतक्या धुमधडाक्यात पार पडत असतो ना, की या सगळ्या गोष्टी ना खूपच छान वाटत असतात. ईश्वरी विचार करते की खरंच ना, आज जर जे मी बोलली आहे ते अर्णव सरांनी ऐकलं असतं तर किती भारी झालं असतं ना. म्हणजे अर्णव सर प्रत्येक वेळेला आपल्याला किती सावरून घेतात आणि त्याच वेळेला आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा मॅनेज करतो,
ह्या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला आठवू लागतात आणि ईश्वरी आता या सगळ्याचा विचार करत असते. म्हणजेच काय तर ईश्वरीला आता अर्णवबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. तर इकडे अर्णव आता काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच मामा तिथे येतो आणि जेव्हा मामा तिथे येतो तेव्हा मात्र आता अर्णवला म्हणत असतो की अर्णव, काय झालं आहे, कामाकडे लक्ष नाही आहे. पण तुला एक सांगू का, मला असं वाटतंय ना की ईश्वरी आणि तुझी गाडी ही भुंगाट पळालेली आहे. म्हणजे आजही मी पाहिलं ना, आता तुमच्यामध्ये सगळेच गैरसमज दूर झाले आहेत. तर तुमच्या मनात जे काही आहे ते एक दुसऱ्यांना बोलून तुम्ही दाखवत का नाही? तेव्हाच तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या हव्या तशा घडतील ना. का तुम्ही एकमेकांपासून हे सगळं सत्य लपवून ठेवताय? बोलून टाका, म्हणजे तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे मलाही माहिती आहे. पण आता सगळ्या काही गोष्टी सुधारल्या आहेत. ईश्वरीकडे बघूनही वाटतं की तीसुद्धा तुझ्या प्रेमामध्ये आहे. पण तू कधी तिला आता बोलणार आहेस? आणि मला आता असं वाटतंय ना की तू एक एक पायरी ना पुढे जायला हवं. त्यामुळेच तू ह्या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, आता बाळाचाही विचार कर, असं देखील मामा आता अर्णवला चिडवतच बोलत असतात. आणि मामा जेव्हा अर्णवला चिडवत या सगळ्या गोष्टी बोलतात ना, तेव्हा मात्र आता मामा हा खूपच जास्त खुश झालेला असतो आणि त्यालाही आता बाळ हवं असतं या घरामध्ये अर्णवचं. मग आता अर्णव मामाला म्हणतो की मामा, तू बरा तर आहेस ना? आमची गाडी काही इतकी फास्ट गेली नाही आहे की इथपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि सध्या ना ईश्वरीच्या मनामध्ये काय सुरू असतं ना ते सुद्धा कळायला मार्ग लागत नाही. ती थोडी वेगळ्याच वागत असते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की खरं तर ना काही ईश्वरीसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, पण माझ्याकडे तिचे डॉक्युमेंट्सही नाही आहेत, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता मामा म्हणत असतो, इतकंच ना, काय अरे तू पण, चाफा बोले ना, चाफा चाले ना, असं म्हटल्यानंतर मामा म्हणतो, मामाने हे गाणं बोलून त्याला दाखवलेलं असतं. त्यावर अर्णव म्हणतो की मामा हे काय? त्यावर मामा आता अर्णवला सांगतो, अरे इतकंच ना, तुला माहीत नाही आहे ना तिचे डॉक्युमेंट्स, तर एक काम कर ना, नम्रताला कॉल कर, नम्रता तुला डॉक्युमेंट्स देईलच की. मग आता अर्णवलासुद्धा ही गोष्ट पटते. अर्णवही म्हणतो की हो हो, खरंच ना, बरोबर, म्हणजे मी डॉक्युमेंट्स मागूच शकतो की नम्रताकडे. मग आता तो ठरवतो की नम्रताला कॉन्टॅक्ट करायचा, नम्रताकडनं सगळे डॉक्युमेंट्स मागून घ्यायचे. नम्रताकडनं आता तो फोन करून डॉक्युमेंट्स मागून घेतो. तर त्याच वेळेला आता नम्रता जी आहे ती मात्र आता त्याला म्हणते की ठीक आहे जीजू, मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पाठवते, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्यांची मागणी त्याने केलेली असते. आणि मग तीही सांगते की मी थोडा वेळ द्या मला, मी तुम्हाला सगळं काही शेअर करते. त्यामुळे आता अर्णवलाही असं वाटत असतं की त्यांचा संसार हळूहळू का होईना मार्गी लागतोय. पण आपण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा आपण आहे ना ईश्वरीच्या बाबतीत इन्व्हेस्टमेंट करायला हवं. कारण ईश्वरी जी आहे ती आता आपली बायको आहे, आपली लाईफ पार्टनर आहे आणि त्याचसाठी तो आता इन्व्हेस्टमेंटसुद्धा ईश्वरीसाठी करत असतो. आणि मामासुद्धा त्याला ह्या सगळ्यासाठी सपोर्ट करत असतात. म्हणजे मामालाही वाटत असतं ना की आता यांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे बॉन्ड, मग हा सगळा काही प्रवाह तसाच सुरू राहावा असंच मामाला वाटत असतं. ईश्वरी आता रूममध्ये असते आणि ईश्वरीला आता लग्नाआधीचे अर्णवसोबतचे दिवस आठवू लागतात. म्हणजे अर्णव कशा प्रकारे ईश्वरीसाठी काय काय करायचा, जसं की तिचा पाय मुरगळलेला असताना तिला आता चालताही यायचं नाही, तेव्हा तिला त्याने सावरलं होतं. त्याचसोबत बऱ्याच गोष्टी, म्हणजेच काय तर आता त्याने एकही गोष्ट अशी ईश्वरीच्या विरोधात जाऊन केलेली नव्हती. दुसरं मात्र आता लग्न झाल्यानंतर ईश्वरीच्या पाठीशी राहिलेला उभा अर्णव आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आता ईश्वरीला एकदम उडंछ झालेलं असतं. म्हणजेच काय तर ईश्वरीच्या मनामध्ये काहूर माजलेला असतो. ती अर्णवच्या प्रेमात तर असतेच, पण अर्णववर ती प्रेम आता व्यक्त करू शकत नसते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी एकटीच बेडरूममध्ये असते, कारण तिला माहिती असतं की अर्णवचं काम चालू आहे आणि म्हणूनच ती सगळ्या आठवणींना उजाळा देत असते. जेव्हा आता ती सगळ्या आठवणींना उजाळा देत असते ना, तेव्हा आता ती एकटीच झोपलेली असते आणि इकडे तिकडे पाहत असते.
सगळीकडेच तिला आता अर्णवचे भास होऊ लागतात. सगळीकडेच तिला आता अर्णव दिसू लागलेला असतो. ती ते अर्णवचं शर्ट देखील घेऊन झोपत असते आणि त्याच वेळेला अर्णव तिच्या बाजूला झोपणार हे फिलिंगही तिच्यासाठी खूपच जास्त एक वेगळंच असतं. जेव्हा अर्णव आणि ईश्वरी ट्रकने येत होते तेव्हा अर्णवने कसं ईश्वरीच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं, तो प्रसंगसुद्धा ईश्वरीच्या नजरेतून काही हटत नसतो. तो सुद्धा तिच्या नजरेमध्ये प्रसंग एकदम घट्ट बसलेला असतो. त्यामुळे आता ईश्वरीला असं वाटत असतं की हा मध्ये जो पडदा आहे ना, तो सुद्धा लावायचा की नाही. रूममध्ये आता अर्णव आलेला असतो, पण अर्णव ना आता काम करत असतो. ईश्वरी विचार करते की खरंच ना अर्णव सर किती कामामध्ये बिझी असतात ना, जरा शांत राहत नाही. पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरीचं मन हे खूप जास्त असं वर खाली होत असतं. काम करत असलेल्या अर्णवला ती आता अक्षरशः काम करू नका, बंद करा असं सांगत असते. तर त्याच वेळेला जेव्हा आता ती हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो आता ईश्वरीकडे बघत असतो आणि म्हणत असतो की मिस इंदौर सॉरी, पण मला काम आहे, सो ते काम तर मला करावंच लागेल असं देखील तो आता म्हणू लागतो. आणि त्यावेळेला तो आता ईश्वरीकडे पाहतच असतो आणि काम करत असतो. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुमचं झालं की लवकर झोपा हां. अर्णव सर तुम्ही काम करता पण तुमच्याकडेही लक्ष नसतं असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तर आता ईश्वरी अर्णवला हा असं बोलून तिकडनं पुन्हा एकदा झोपायला जात असते. त्याच वेळेला आता अर्णवने काही डॉक्युमेंट्स जे आहेत ईश्वरीचे ते नम्रताकडे मागितलेले असतात आणि त्यामुळेच ना आता नम्रताकडे जेव्हा डॉक्युमेंट्स मागितलेले असतात तेव्हा नम्रता एक डॉक्युमेंट्स शेअर करते. आणि जेव्हा आता ईश्वरी अर्णवला एवढं सगळं आपलेपणाने म्हणत असते ना, तेव्हा अर्णवलासुद्धा खूप छान वाटत असतं. कारण आपलेपणाने असं अर्णवला कोणीच म्हणालेलं नव्हतं की आता बस झाली कामं, तुम्ही आराम करा. ही जी काही ईश्वरी काळजी घेत असते ना, ते सुद्धा अर्णवला खूप जास्त आवडत असतं. दुसरीकडे अर्णवला ते डॉक्युमेंट्स आलेले असतात, म्हणजेच ईश्वरीचं बर्थ सर्टिफिकेट आणि हे सगळं त्याच्यावर जी डेट असते ती बघून आता अर्णवला समजतं की ईश्वरीचा तर वाढदिवस आहे. आणि त्यामुळेच ना आता मात्र अर्णव विचार करतो की हा तर मिस इंदौरचा वाढदिवस 2 दिवसावर येऊन पोचलेला आहे आणि बरं झालं मी तर डॉक्युमेंट्स मागून घेतले. मी जर डॉक्युमेंट्स मागितलेच नसते तर मला मिस इंदौरचा वाढदिवस कधी आहे हे सुद्धा कळलं नसतं. पण आता बरं झालं की मला कळलं तर आहे की हे कधी झालं आहे ते. आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो ठरवतो की यावेळेला काही झालं तरी ईश्वरीचा वाढदिवस एकदम धूमधडाक्यात व्यवस्थित करायचा, म्हणजे ईश्वरीलाही वाढदिवसाला एकदमच असं भरून यायला हवं, तिलासुद्धा छान वाटायला हवं. त्यासाठी तो आता खूप असे प्रयत्न करणार असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिने त्याने माइंडमध्ये सेट केलेल्या असतात ना, तर दुसरीकडे आता ईश्वरीलासुद्धा लक्षात असतं की आपला वाढदिवस आहे. पण इकडे आता ईश्वरीच्या बड्डेला ईश्वरीने काय ड्रेस घालावा हे सुद्धा अर्णव स्वतः डिझाईन करत असतो. म्हणजेच ना त्याला असं वाटत असतं की ईश्वरीचा वाढदिवस आधी कधीही जसा झाला नव्हता तसा आता व्हायला हवा. दुसरीकडे वल्लरी, लावण्या आणि त्याचसोबत राकेश प्लॅनिंग करत असतात. नेहमीप्रमाणे त्यांचे प्लॅन सगळे फ्लॉप होत असतात, पण आता नवीन नवीन प्लॅन्स ते आखतच असतात. पण आता वल्लरी ह्या सगळ्यांमध्ये बोलत असते की माझ्याकडे एवढं मोठं घबाडा आहे ना की ज्यामध्ये अर्णव ना ईश्वरीला स्वतः हाताला धरून घराबाहेर काढेल असं देखील आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता लावण्या आणि राकेश वल्लरीकडे पाहू लागतात. कारण वल्लरीने आता ते सगळा भूतकाळ बाहेर आणायचा ठरवलेलं असतं. आणि एकदा का अर्णवसमोर तो भूतकाळ आला की अर्णवला कळलं की अर्णव ईश्वरीला घरात ठेवणार नाही हे सुद्धा वल्लरीला माहिती असतं. आणि म्हणूनच ती आता सगळ्याबद्दल बोलत असते. लावण्या आणि राकेश तर चकित होऊन वल्लरीकडे पाहत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.